कसे आहात विद्यार्थी मित्रो? आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाबीएड CET 2025 म्हणजेच आगामी मार्च 2025ची आपली BEd CET जी की अत्यंत जवळ आलेली आहे. या अनुषंगाने महत्त्वाचे असणारे टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती या संदर्भातले 25 MCQs बहुपर्यायी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात. त्यातला प्रश्न क्रमांक 1. शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाची बाब खालीलपैकी कोणती असेल? तर ऑप्शन 1 विद्यार्थ्यांचा विश्वास ही बाब शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाची आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. शिक्षकांनी शाळेबाहेर विद्यार्थ्यासोबत कसे वागावे? एखादा विद्यार्थी आपल्याला शाळेबाहेर जर भेटला तर आपलं वागणूक आपली वर्तणूक कशी असावी असा हा प्रश्न. त्याच्यासोबत द्वेषाने वागणे चुकीचे आहे, त्याच्यासोबत प्रेमळपणाने वागणे हेही चुकीचे आहे, त्याच्यात अनिश्चितपणे म्हणजे कधी प्रेमळपणाने तर कधी द्वेषाने वागणे हेही चुकीचं आहे. म्हणजेच आपण गंभीर राहून व्यवस्थित त्याची वर्तणूक करणं गरजेचं आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्यांनी शिक्षकासोबत कसे वागावे? तर विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत असणारी वागणूक कशी असावी असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 आदरपूर्वक आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाल्याने कोणत्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत? कोणत्या गोष्टींचा आपल्याला फायदा मिळालेला आहे असा हा प्रश्न. लोकशाही बळकटीकरणाला आधार मिळालेला आहे, आर्थिक विकास साधता येतो, तसेच राष्ट्रीय विकासास शिक्षण हे कारणीभूत असते. तर एकूण ऑप्शन जे 4 नंबरचं उत्तर आहे आपलं हे सर्व आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न. शिक्षकांचे मूल्यमापन सर्वाधिक चांगले कोणाकडून झाले असे आपल्याला म्हणता होईल असा हा प्रश्न. 1 मुख्याध्यापकाकडून, 2 सहशिक्षकाकडून, 3 शिक्षण तज्ज्ञाकडून आणि 4 विद्यार्थ्याकडून. विद्यार्थ्याने दिलेली शिक्षकांना पावती ही एक सर्वाधिक चांगलं मूल्यमापन आपण शिक्षकाचं समजू आणि ते करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 4 विद्यार्थी आपलं उत्तर. पुढचा प्रश्न. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कसे असावेत? मुख्याध्यापक कसे असावेत असा हा प्रश्न. ते कर्तव्यदक्ष असावेत, वक्तशीर असावेत, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असावेत आणि ह्या सर्व गोष्टी असणारेच मुख्याध्यापक हे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांना आवडणारे मुख्याध्यापक होतात. तर ऑप्शन 4 हे सर्व गुण त्याच्यात असणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. अभ्यासक्रम निर्मिती करताना कोणत्या बाबींची दक्षता घेणे गरजेचे आहे? अभ्यासक्रम निर्मितीची समिती असते, आपण त्याला बोर्ड ऑफ स्टडीज असं म्हणत असतो, अभ्यास मंडळ. तर त्यांनी काय काय लक्षात घेणं गरजेचं आहे अभ्यासक्रम तयार करताना असा हा प्रश्न. सगळ्यात अगोदर कोणत्या वयोगटाचा अभ्यासक्रम आहे हे ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थी वयोगट लक्षात घ्यावा लागेल. त्या विद्यार्थ्यांची क्षमता किती असते, ते विद्यार्थी किती अभ्यास करू शकतात याचाही विचार करणं क्रमपात आहे. विद्यार्थ्याची रुची तुम्ही ठरवलेल्या अभ्यासक्रमामध्ये आहे का नाही हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे सर्व घटक अभ्यासक्रम निर्मिती करताना त्या समितीला, बोर्ड ऑफ स्टडीजला लक्षात घेणं गरजेचं होय. हे सर्व करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न. तुमच्या मते शिक्षणाचे उद्दिष्ट काय असावेत? म्हणजेच गोल्स ऑफ एज्युकेशन जर आपण म्हणत असतो त्यामधून काय घडायला पाहिजे? तर भाषाज्ञान विद्यार्थ्यांना संपादित झाले पाहिजे, व्यावसायिक कौशल्य त्यांच्यामध्ये आले पाहिजे, त्यांना नोकरी मिळवता आली पाहिजे आणि 4 सर्वांगीण विकास घडला पाहिजे. तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडणं गरजेचं आहे, त्याला नोकरी पण मिळाली पाहिजे. हा दुय्यम जरी बाब असले तर भाषाज्ञान संकलन, संपादन आणि त्यानंतर व्यावसायिक कौशल्य ह्या बाबी त्याला आल्याच पाहिजे. म्हणजे सर्वांगीण विकास करेक्ट उत्तर होय. शिक्षण प्रणाली कशी असायला पाहिजे? तर आपलं जे शिक्षण प्रणाली आहे, शिक्षण जे आपण एज्युकेशन सिस्टीम असं म्हणतो, ती कशी असायला पाहिजे असा हा प्रश्न. तर ती संस्था केंद्रित असावी का कर्मचारी केंद्रित असावी, शिक्षक केंद्रित असावी? तर ऑप्शन 4 ती विद्यार्थी केंद्रित असणं गरजेचं आहे. विद्यार्थी हाच आपल्या शिक्षण व्यवस्थेचा, शिक्षण सिस्टीमचा म्हणजे ज्याला एज्युकेशन सिस्टीम म्हणतो आपण त्याचा आत्मा होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. अध्यापन म्हणजेच एक डॅश डॅश होय. ऑप्शन 1 कला, 2 एक कौशल्य, 3 तपस्या, 3 क्रिया आणि 4 तपस्या. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 शिक्षण म्हणजे शिकवणे ज्याला म्हणतो आपण अध्यापन
हे एक कौशल्य आहे. त्यामुळेच आपल्या BEdमध्ये आपण जो 2 वर्षाचा कोर्स करणार आहात त्यामध्ये शिक्षणाशी संदर्भात असणारे जे कौशल्य आहेत ते आपल्याला शिकवले जातात. तर आपण स्किल्स म्हणतो, एज्युकेशन स्किल्स. तर एज्युकेशन स्किल हे अध्यापनाचा काय आहे, अर्थ आहे, म्हणजे चांगले अध्यापन करण्यासाठी चांगले कौशल्य आपल्याला अवगत करावे लागतात, हस्तगत करावे लागतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अध्यापनातील अडथळे दूर करण्याची जिम्मेदारी, जबाबदारी कोणाची आहे? ती विद्यार्थ्याची आहे, मुख्याध्यापकांची आहे, संस्थेची आहे का शिक्षकाची? तर शिक्षणामध्ये जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजेच शिक्षक विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थी व शिक्षक ह्या दोघांना तितकंच महत्त्व आहे. तर ऑप्शन 4 शिक्षकाची ही जिम्मेदारी आहे, कर्तव्य आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. एका शिक्षकाचे आद्य कर्तव्य म्हणजे प्रथम कर्तव्य कोणते असते? तर 1 अध्यापन विषयक त्याला आस्था असणं गरजेचं आहे. 2 अध्ययन विषयक त्याला आस्था असणं गरजेचं आहे. 3 प्रकल्पाबद्दल त्याला उत्सुकता असणं गरजेचं आहे. आणि 4 सहल आयोजन गरजेचं आहे. तर त्याला अध्यापन विषयक म्हणजे शिकवण्याबद्दल त्याला आस्था असणं गरजेचं आहे. शिकण्याचं काम विद्यार्थी करणार आहेत म्हणून आपलं हे 2 नंबरचं उत्तर नाही. त्यानंतर प्रकल्प उत्सुकता, सगळ्याच गोष्टी सगळेच घटक प्रकल्प पद्धतीने आपल्याला शिकवता येत नाहीत. सहल आयोजन हा एक काय आहे, प्रासंगिक घटक आहे, कार्यक्रम आहे, म्हणजेच त्याला अध्यापन नेहमी करायचं आहे, दररोज करायचं आहे. तर अध्यापनाची त्याला आस्था असणं गरजेचं. पुढचा प्रश्न, पर्यावरणाचे महत्त्व हा घटक शिकवताना खालीलपैकी कोणती कृती ही स्तुत्य असेल, योग्य असेल? तर पक्ष्यांना चारा पाण्याची व्यवस्था करणे ही कृती. 2 पक्षी पकडून त्यांची निगा राखणे. 3 पर्यावरण चर्चासत्र आयोजन करणे. आणि 4 निसर्ग सहल काढणे. तर पक्ष्यांना चारा पाणी यांची व्यवस्था करून आपण त्या विद्यार्थ्यांमध्ये कृतीयुक्त शिक्षण आणि पर्यावरणीय शिक्षणाचा धडा त्यांना देत असतो. त्यातून आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व त्यांना सांगता येईल. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, तुमच्या वर्गातील काही मुलींना त्रास देतात, तुम्ही काय कराल? तर आपण काय कराल असा हा प्रश्न. त्यांना शिक्षा कराल. 2 मुलींना रागवाल. मुलींची चूक असेल अशी गृहीत धरणार. आणि 4 मुलांना सज्जनतेचे महत्त्व पटवून देणार. तर त्यांना आपल्याला बोलावे लागेल त्याबद्दल आणि त्यांना महत्त्व पटवून देऊन त्यांचं मतपरिवर्तन करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. शिक्षक कोणास उत्तर देण्यास बाध्य असतो? म्हणजे कोणाच्या प्रश्नाचं उत्तर शिक्षकाला 100% द्यावंच लागतं असा हा प्रश्न. 1 सरकारला उत्तर देणं त्याला बाध्य आहे. 2 मुख्याध्यापकांना त्याला उत्तर द्यावेच लागते. विद्यार्थी व समाजाला त्याला उत्तर द्यावे लागते. आणि शाळेच्या देणगीदारास उत्तर द्यावे लागते. तर विद्यार्थी केंद्रित आपली शिक्षण पद्धती आहे. विद्यार्थी व समाज याचं शिक्षक देणं लागतो, म्हणजे त्याला उत्तरं देणे क्रमपात आहे, गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, तुमच्या विद्यार्थ्याने मोठे पद म्हणजेच डिग्री मिळवली आहे किंवा त्याला नोकरी मिळाली आहे, तर आपलं जी भूमिका असेल आपली, आपण त्यावेळेस काय करायला पाहिजे? त्याला घरी जाऊन त्याचे स्वागत करावे, त्याच्या पालकाचे स्वागत करावे, विद्यार्थी व पालकांचा सत्कार आयोजित करावा आणि त्याकडे दुर्लक्ष करावे. तर ऑप्शन 3 विद्यार्थी व पालकांना दोघांनाही शाळेत बोलून त्यांचा यथोचित सत्कार करणे, गौरव करणे क्रमपाठ ठरते, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याची प्रेरणा मिळेल व त्याप्रमाणे ते काय करतील, कार्य करू लागतील. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मुलांना विज्ञान विषय अवघड वाटत आहे, अवघड जात आहे, तर तुम्ही विज्ञान शिक्षक या नात्याने तुमची कृती काय असेल, तुम्ही काय कराल? तर मोठ विद्यार्थ्यांना विज्ञान अवघड जाणार असा विचार कराल. हे काही खरं नाही आहे, चुकीचं आहे. शिकवणी लावण्यास म्हणजे तुम्ही ट्युशन लावून घ्या असं त्यांना सांगाल, चुकीचं आहे. यापैकी काहीच करणार नाही, हे तर त्याहीपेक्षा चुकीचं. तर ऑप्शन 3 जे आहे ते म्हणजेच उपचारात्मक अध्यापन करणार. म्हणजेच आपल्याला उपचारात्मक अध्यापन म्हणजे काय असते, तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा जो भाग समजला नाही तो परत शिकवणे आणि त्यावरती आधारित त्यांना प्रश्न विचारून त्याचं प्रत्याभरण करून घेणे, याला आपण उपचारात्मक अध्यापन म्हणजेच रिमेडियल टीचिंग असं म्हणत असतो. नावामध्येच आहे रिमेडियल म्हणजे उपचारात्मक शिक्षण. त्याला उपचारात्मक शिक्षण देऊन आपण अध्यापन करून त्यांचा जो अवघड भाग आहे तो सुकर करू, सोपा करू. पुढचा प्रश्न, तुम्हाला संगणक चालवणे जमत नाही, तुम्ही काय कराल? म्हणजे आपल्याला संगणक चालवता येत नाही, तर आपली कृती काय असली पाहिजे असा हा प्रश्न. आता काही शिकण्याची गरज नाही असा समज करून घ्याल, चुकीचं. संगणक चालवणे काळाची गरज, अधिक लक्ष देऊन शिकाल. 3 दुसऱ्या शिक्षकाकडून तुमचे संगणकाचे कामे करून घ्याल आणि तेच कामे विद्यार्थ्याकडून करून घ्याल. तर ऑप्शन 2 जो आहे आपला विद्यार्थी मित्र तो म्हणजेच संगणक शिक्षण गरजेचं आहे, ते आपण घेतलंच पाहिजे आणि अधिक लक्ष देऊन जर आपण ते शिकलं
तर नक्कीच आपल्याला संगणक चांगल्या प्रकारे चालवता येईल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, तुमच्या आवडीच्या विद्यार्थ्याचा पेपर तुमच्याकडे तपासणीसाठी आला आहे. आपली भूमिका काय असावी? विद्यार्थ्यास फोन करून बोलून घ्याल, चुकीचं. त्याचे गुण वाढवणार, अत्यंत चुकीचं. गुण कमी करणार, हे सुद्धा चुकीचं. तर इतर पेपरप्रमाणे हाही पेपर आपण सामान्यपणे तपासणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. म्हणजेच ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला काहीच हरकत नाही. मुख्याध्यापकांचा मुलगा तुम्हाला नक्कल करताना आढळला, म्हणजेच आपल्याच शाळेत आपल्या मुख्याध्यापकांचा मुलगा आहे, तो कॉपी करताना तुम्हाला सापडला, दिसला, तर परीक्षा प्रमुख या नात्याने आपली भूमिका काय असावी? तर परीक्षा प्रमुख सगळ्यांना सारखी भूमिका देतात, त्यामुळे आपण पाहूया पर्याय काय सांगायलेत आपल्याला. त्या विद्यार्थ्यास नक्कल करण्यापासून रोखाल. 2 ओळखीचा असल्याने कानाडोळा कराल. 3 वर्गाला मुभा द्याल, म्हणजे तो मुख्याध्यापकांचा मुलगा आहे म्हणून त्या पूर्ण वर्गाला आपण सूट देऊ, असा हा ऑप्शन सांगतोय. आणि 4 थोडीफार नक्कल चालते असा विचार कराल आणि त्याला काहीच शिक्षा करणार नाही किंवा अडवणार नाही. तर ऑप्शन 1 त्या विद्यार्थ्यास आपल्याला नक्कल करण्यापासून रोखावं लागेल, त्याला प्रतिबंध करणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे शिक्षकाची कार्यक्षमतेत वृद्धी करता येऊ शकते? शिक्षकाला प्रोत्साहन शिकवण्यासाठी, अध्यापनासाठी कसं देता येईल, असा हा प्रश्न. 1 त्याची शैक्षणिक अवनती म्हणजे डिमोशन म्हणून आपण त्याला, एज्युकेशनल डिमोशन झालं तर त्याला चांगलं वाटेल किंवा काम करायला भारी वाटेल. 2 शैक्षणिक उन्नती झाली, त्याला पुढचं शिक्षणास आपण मुभा दिली आणि त्याचं शिक्षण म्हणजे डिग्री वाढवली तर त्याला चांगलं वाटेल किंवा कार्यक्षमता त्याची वाढेल. त्याचा कार्याचा गौरव करून, आणि यापैकी काही नाही. ऑप्शन 3 त्याच्या कार्याचा जर गौरव केला तर नक्कीच त्याला ते चांगलं वाटेल आणि प्रेरणा ठरून अजून चांगलं सत्कार्य त्याच्याकडून होईल, अध्यापन कार्य त्याच्याकडून नक्कीच घडेल. पुढचा प्रश्न, शाळेच्या कामकाजावर योग्य अंकुश म्हणजेच नजर म्हणूया आपण किंवा नियंत्रण म्हणूया, नियंत्रण ठेवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? 1 गावातील कार्यकर्ते करतात. 2 गावाचा सरपंच करतो. 3 शिक्षण मंत्री करतात. आणि 4 शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणजेच समिती करते, असा हा ऑप्शन. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षण परिणामकारक होण्याची जबाबदारी कोणत्या घटकाची आहे? शिक्षण प्रणाली आपली परिणामकारक व्हावी ती कोणाची जबाबदारी, कोणाच्या ती माथ्यावर मारतात, आपण पाहूया. ऑप्शनमध्ये सांगितले शाळेची जबाबदारी आहे. 2 नंबरला सांगितले मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. 3 नंबर ऑप्शन म्हणतो की ती पालकांची जबाबदारी आहे. आणि 4 म्हणतो की या सर्वांनी एकत्रित काम केले तर शिक्षण प्रणाली नक्कीच सुधारेल, चांगलं उद्दिष्ट त्याचं साध्य होईल. ऑप्शन 4 या सर्वांची जबाबदारी करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला सेकंड लास्ट प्रश्न विद्यार्थी मित्रो, तुमच्या शाळेतील काही शिक्षक जाणे येणे, ज्याला आपण अपडाऊन या प्रचलित नावाने ओळखत असतो, अपडाऊन करतात, त्यामुळे त्यांना कधी कधी यायला उशीर होतो. तर त्यावेळेस आपली मुख्याध्यापक म्हणजेच आपली भूमिका काय असेल, असा हा प्रश्न. 1 विद्यापनास त्यांची तक्रारदार विद्यापनास नाही, व्यवस्थापनास म्हणजे आपलं जे व्यवस्थापन असतं, ज्याला आपण संस्था म्हणूया, ऑर्गनायझेशन म्हणूया, तर ऑर्गनायझेशनला त्याची तक्रार देऊया. 2 अधिसूचना जारी करणार. 3 एखाद्या वेळेस उशीर चालू शकतो असे गृहीत धरणार. आणि 4 त्यांना शाळेच्या गावी राहण्याचे बंधनकारक करणार. तर ऑप्शन 4 हे आपल्याला यथोचित माहीत असावं. स्कूल कोड जो आहे, ज्याला आपण स्कूल कोडिंग म्हणत असतो, शाळेच्या नियमानुसार त्या शिक्षकांना दिलेल्या गावी म्हणजेच जेथे त्यांची नियुक्ती आहे त्या गावी राहणं बंधनकारक आहे, याची त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे. आणि ऑप्शन 4 यामुळे आपला करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळेची स्वयंचलित घंटा, ज्याला आपण ऑटोमॅटिक म्हणूया, तर ऑटोमॅटिक घंटा त्यांची काय झालेली आहे, मागे पडू लागली आहे आणि दररोज शाळा काय व्हायला लागली, 2 मिनिटांनी उशिरा सुटायला लागली. तर आपली कृती, मुख्याध्यापक म्हणून आपली कृती काय असायला पाहिजे, तर पाहूया ऑप्शन काय सांगतायत. 2 मिनिट उशिराने काय फरक पडतो असा विचार कराल, चुकीचा आहे. 2 मिनिटे अगोदर हातघंटा म्हणजेच हातांनी वाजवायची घंटा, ज्याला आपण मॅन्युअल बेल असं म्हणूया, ती वाजून शाळा सोडणे हेही काही योग्य नाही, कारण हे झाल्यानंतर ॲटोमॅटिक घंटा परत 2 मिनिटांनी ती वाजणार आहे, विद्यार्थ्यात संभ्रम निर्माण होतो, तो आपल्याला टाळणं गरजेचं आहे. काहीच करणार नाही हे अत्यंत चुकीचं. आणि 4 नंबर तात्काळ घंटा खरेदी करण्यास सांगाल. तर 4 नंबरचं कार्य मुख्याध्यापक नात्याने आपल्याला करावं लागेल. लगेच एक नवीन बेल आणणं गरजेचं आहे, कारण प्रश्नामध्ये आपण इथे पाहू शकता त्या घंटेला काय झालेलं आहे, ती नेहमी बंद पडायली, म्हणजे दुरुस्त करून आणली तरीसुद्धा ती बंद पडायली, ह्याचा अर्थ ती घंटा बदलण्याची म्हणजेच वेळ आलेली आहे. तर ऑप्शन 4 तात्काळ घंटा खरेदी करण्यास सांगेल असा हा ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची प्रश्नावली येथे संपते. सुपर
30ची सिरीज आपण तिला चांगला प्रतिसाद दिला, त्यातही आपल्याला जे प्रश्न मिळाले नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. तर आपण ही नवीन सिरीज आपल्यासाठी चालू केलेली आहेत. यातील सर्व प्रश्न नवीन प्रश्न आपल्याला उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. लवकरच भेटूया पुढच्या अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये परत 25 प्रश्न जे की टॉप 25 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. आपले इतरही जे 2 घटक आहेत त्यामध्ये बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान याचेही व्हिडिओ आपण नक्कीच आमच्या चॅनलवरती पाहावेत, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल व ते जे प्रश्न आहेत ते आपल्याला BED CET मार्गदर्शक ठरतील याची आम्हाला खात्री आहे. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.